जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. सध्या सर्वत्र कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरू आहे आणि अ, ज्या पद्धतीने जंतर मंतरवर या लोकांनी प्रचंड संख्येने आंदोलन केलं आणि पूर्ण देशाला हादरवून टाकलं. मी हे सार्केस्टिक वेनं म्हणतो. लोकांना सांगावं लागतं की मी हे अ, उपहासात्मक बोलतोय म्हणून. नाहीतर लोकांची विनोद बुद्धी फार चढलेली आहे आजकाल. विनोदही लोकांना समजत नाही. आणि ज्या पद्धतीने यांच्या अपेक्षा होत्या, की बाबा भारतातला जेन-झी हा सर्व शक्तिनिशी उठेल आणि सरकार उलथून टाकेल. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळप्रमाणे इथे क्रांती होईल. असं काही होताना यांना दिसलं नाही. 50-50 पोरं-पोरी आणि मधले काहीतरी लोकं जमली साड्या नेसून. ते आंदोलन कॉकरोच पार्टीचं होतं का एल-जी-बी-टीचं होतं? एल-जी-बी-टी म्हणजे जे समलैंगिकतेला प्रोत्साहन देतात त्या लोकांचं. कोण काय तिथं घातलेलं आहे आणि कोण काय परिधान केलेलं आहे, कोण काय नेसलेलं आहे, कोण माणूस आहे का बाई आहे आणि थॉट क्लॅरिटी बद्दल काय? बघा, कॉकरोच जनता पार्टी किंवा कुठल्याही जेन-झीचं आंदोलन मी त्याच्या विरोधात नाहीये. सूर्यकांत यांनी केलेली टिप्पणी चुकीची आहे असं माझं ठाम मत आहे. आपल्या देशातल्या उजव्या लोकांना सुद्धा, हिंदुत्ववाद्यांना सुद्धा फार म्हणजे काही हिंदुत्ववाद्यांना फारच मस्ती आहे. कुठलीही गोष्ट असेल त्याचा सारासार विचार न करता कुठल्याही गोष्टीला अविवेकी समर्थन किंवा अविवेकी विरोध आपण करत बसतो. ज्युडिशरी हा एक बेसिक प्रॉब्लेम आहे आपल्या देशात, की त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाहीये. सर्वात पहिले तर सूर्यकांत यांनी ज्या पद्धतीने NCERTला डोळे वाटारून त्याच्यातून तो सिलेबस काढून टाकायला लावला, की ज्युडिशरीमध्ये करप्शन नाहीये. तिथेच ज्युडिशियल डिक्टेटरशिप म्हणजेच ही न्यायालयीन हुकुमशाही आपल्या देशावर लादण्याचा प्रयत्न आहे, की किंबहुना ती आपल्या देशामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हाही न्यायव्यवस्थेचं तुम्ही एवढ्या ताकदीने, एवढ्या शक्तीने किंवा एखाद्या न्यायाधीशाचं, मग ते सूर्यकांत असोत किंवा याच्या पूर्व CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई असोत, ते करण्याच्या पूर्वी भाजप समर्थकांनी सुद्धा, आंधळ्या समर्थकांनी सुद्धा 10 वेळा, 1000 वेळा त्यावर विचार करायला हवा. आज अश्विन उपाध्याय यांचा मी एक इंटरव्ह्यू बघितला. त्या इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणतात, की जपानमध्ये कुठलीही समस्या सोडवण्यासाठी ते 5 वेळा व्हाय विचारतात. का? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावर खड्डा पडला, मग ते विचारतात का पडला? कारण की मटेरियल खूप निकृष्ट दर्जाचं वापरलं, मग ते विचारतात का वापरलं? कारण की त्याच्यामध्ये कमिशन खाल्लं, मग ते विचारतात का खाल्लं? कारण की त्याच्या विरोधात स्ट्रिक्ट कायदा नाही, तर मग कायदा बदला. तर ज्युडिशरीपर्यंत आपला प्रत्येक व्हाय जाऊन पोहोचतो. आणि ही जी कमेंट होती ही CJI यांनी केलेली होती. पण जंतर मंतरवर जे आंदोलन झालं किंवा ज्या दिपकेनी ती कॉकरोच जनता पार्टी काढली, त्यामध्ये कुठलाही बहाद्दर पुढे येऊन मुख्य समस्येवर बोललेलाच नाही. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे की बाबा हे जे आंदोलन उभं झालं किंवा हे जे त्याच्या विरोधामध्ये लोकांनी भाष्य केलं, RTI ऍक्टिव्हिस्ट असोत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असोत किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना जे कॉकरोच म्हणून संबोधण्यात आलं, त्यामध्ये भाजपाची लोक सुद्धा येतात. तुम्ही बेरोजगार आहात, तुम्हाला कामधंदे नाहीत म्हणून तुम्ही सोशल मीडियावर बसून दिवसभर टीका-टिप्पण्या करत राहतात. या आशयाची टिप्पणी सूर्यकांत यांनी केलेली आहे. म्हणजे मी न्यायाधीश आहे, माझा पैसा भेटतो, मला नोकरी आहे, ती नोकरीतून मी पैसा कमावतो आणि इतर लोक जे आहेत ते मूर्ख आहेत. या पद्धतीची ती टिप्पणी चुकीची आहे. सर्वात पहिले भाजपाच्या लोकांनी स्वतःची कानउघडणी करून घ्या. त्यामुळे या आंदोलनाच्या मी विरोधात नाहीये. म्हणजे आंदोलनाच्या विरोधातच आहे, पण आंदोलनाच्या कारणाच्या मी विरोधात नाहीये. आणि आंदोलनाच्या याच्यासाठी विरोधात आहे, की हे काय म्हणतात त्याला, छिछोरा नाच तिथे सुरू केलाय जंतर मंतरवर. नोबडी हॅज सिरियसनेस अबाउट द प्रॉब्लेम. कोणाला आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत याची सुद्धा त्या पोरांना, त्या पोरींना भान नाही, जाणीव नाहीये. एक मुलगी स्वतःला येऊन सांगते, की मी सायंटिस्ट आहे. आणि सायंटिस्ट आहे म्हटल्यानंतर तिला जेव्हा विचारलं, की शिक्षण मंत्री कोण आहेत? तर तिला त्याचं उत्तर माहिती नाही. ठीक आहे, तुम्हाला सगळं काही मंत्रालय पाठ असणं आवश्यक नाहीये. पण तू जर वैज्ञानिक आहेस आणि तुला जर का माहिती नाही तर त्याच्यावर तू कॉन्फिडेंटली उत्तर दिलं पाहिजे. ती एकदम ततबब करायला लागली, तिचा कॉन्फिडन्स लूज झाला. मला समजा एखाद्या कॅबिनेट मंत्रालयातल्या एखाद्या मंत्र्याची पद माहिती नाही किंवा मला एखाद्या मंत्र्याचं नाव माहिती नाही, तर मी त्याच्यावर कसं उत्तर द्यायला पाहिजे? की बाबा मी इथे जनरल नॉलेज दाखवण्यासाठी आलेलो नाहीये. माझी ही जी समस्या आहे, माझी या संदर्भातली अशी समस्या आहे
आणि याला मला असं वाटतं की बाबा सरकार कुठेतरी जबाबदार आहे आणि जेनझीने याच्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा पद्धतीचं तिचं एक कॉन्फिडंट उत्तर तिथं आलेलं पाहिजे. दुसऱ्या एका म्हाताऱ्याला विचारलं, उमर खालिदचं तुम्ही समर्थन करता का? त्या म्हाताऱ्याला काय मिरची लागली काय माहित. तो त्या पत्रकार महिलेला त्याच्यावर तर इतके भयंकर गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आता ते महिला आयोग कुठं झोपलेलं असतं मला कळत नाही. तो त्या महिला पत्रकाराला म्हणतोय की उमर खालिदने क्या तुम्हारी इज्जत लुटी है. अरे त्याला त्या थेरड्याला जागेवर सोडवायला पाहिजे. हातपाय हाड खिडखिडी करायला पाहिजेत. त्या भडव्याला समजत नाही की काय कसं कुठल्या महिलेसोबत कसं तू इतका असभ्यपणे तू वर्तन करतोयस. तेही एका आंदोलनाच्या दरम्यान. लाज वाटायला पाहिजे. तुडवायला पाहिजे तसे तुडवायला. पोलिसांनी त्याच्यावर सुमोटो ऍक्शन घ्यायला पाहिजे की तू असं बोलू कसं शकतो. एवढं काय तुझ्या बुडाला मिरच्या लागलेल्या आहेत. गद्दारी झाल्यांच्या रक्तात भरलेली आहे. पिढी जात गद्दार झाले हे अशी लोक. याच्यासाठी तुम्ही तिथं आंदोलन घेतलं काय? उमर खालिदचा संबंध काय आहे रे तुमच्या आंदोलनासोबत? भारत तेरे तुकडे हो गए त्याचा काय संबंध आहे? या आंदोलनामध्ये कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, कुठल्या पद्धतीच्या गोष्टींवर बोललं गेलं पाहिजे. एक आला महाशय स्वतःला इंजिनियर सांगतो आणि म्हणतो की बाबा ईव्हीएम हॅक होऊ शकते, पायथनची कोडिंग त्याच्यात केलेली असते. तू येडा आहेस का रे? एवढ्या हाय लेवलच्या लँग्वेज मध्ये वापरून ते ईव्हीएम तिथे त्याचं कोडिंग केलेलं आहे. हे स्वतःला इंजिनियर म्हणतात. अरे ज्या लोकांचा त्या क्षेत्राशी संबंध नाही, जावा, C++, पायथन, त्या लोकांना सुद्धा कल्पना आहे की ईव्हीएम मध्ये ह्या लेवलची टेक्नॉलॉजी असेल का? हजारो वेळा त्याच्यात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हॅकिंग डिव्हाइस ईव्हीएम मध्ये बसवलेलं नसेल, तू असा जर का काही टेक्निकल बोललेला असता तर आम्हाला ते पचलंही असतं की बाबा यांनी आपल्या पश्चात त्याच्यामध्ये चिप बसवलेली आहे, आपण त्याला हॅक करू शकतो, त्याच्यामध्ये हॅकिंग डिव्हाइस आपण बसवलेला आहे बाहेरून, ते ते आपण त्याला संचलित करू शकतो. आणि त्याच्यावरही इलेक्शन कमिशनने इनाम ठेवलेला आहे ना, की तुम्ही इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकता, ईव्हीएम हॅक करून दाखवू शकता, ती इनाम घेऊन तुम्ही स्वतःच्या घरी जाऊ शकता. असे मूर्ख रती महारथी तिथं भरलेले आहेत त्या आंदोलनामध्ये. स्वतःला ते कॉकरोच म्हणतात, तुम्ही कॉकरोच म्हणवण्याच्याच लायकीचे आहात. कुठल्याही पद्धतीने एखाद्या कुठल्याही गंभीर विषयाची मांडणी तिथे होताना दिसलेली नाहीये. आपल्या देशामध्ये आरोग्य सुविधांबद्दल जर का बोलायचं झालं, की या देशामध्ये बेसिक आरोग्य सुविधा नाहीयेत. खूप मूलभूत आरोग्य सुविधा इथे नाहीयेत. तर हे बोलायचं असलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की आपण सरकारी दवाखाने आणि त्याच्यामधल्या यंत्रणेबद्दल भाष्य करायला पाहिजे. आज रोजी सरकारी दवाखाने आणि त्याच्यामध्ये यंत्रणा जी आहे, जी राबत आहे, त्यावर भाष्य करत असताना लोक म्हणतात की आपल्या देशामध्ये हॉस्पिटल्स नाहीत. मंदिर उभं झालं एखादं, आपल्या अस्मितेचा प्रश्न आला की आपल्या देशामध्ये हॉस्पिटल्स नाहीत. कुठला तरी धार्मिक मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आला की शेतकऱ्यांची समस्या यांना आठवते. पण मुळात त्या संपूर्ण आंदोलनांमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, कृषकांना कृषी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना इरिगेशनच्या सुविधा मिळायला पाहिजेत, त्यांना पंप्स मिळायला पाहिजेत किंवा त्यांना 24 तास इलेक्ट्रिसिटी फार्म्समध्ये, शेतांमध्ये 24 तास इलेक्ट्रिसिटी विद्युत संचार असला पाहिजे. आज सरकारने मेडिकलमध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाची तरतूद केलेली आहे, आज कुठल्याही कॉकरोचची माय व्हॅली नाही की ज्या पद्धतीने नीट पीजी मध्ये -40 -40 मार्कांची तरतूद करून मोदी साहेब मोठ्या अभिमानानं पुढे येऊन म्हणतात की मेडिकल में हम लोगों ने आरक्षण लाया. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे समाजामध्ये. तुम्हाला विश्वगुरु बनायचं आहे. अरे मेडिकल सारख्या एका सेन्सिटिव्ह तुम्ही याच्यामध्ये, आणि त्याच्यातही त्या गोष्टीचं पाठराखण करणारे विजेंद्र चव्हाण सारखे च्युतिये जे मॉक इंटरव्ह्यू घेतात आपल्या UPSCचा, त्याला मी च्युतिया याच्यासाठी म्हणतो. पहिली तर गोष्ट ChatGPTच म्हणते ब्राह्मणांचं आहे. ChatGPTची जात ठरवणारा हा व्यक्ती. दुसरी गोष्ट तो म्हणतो की बाबा जर का MBBS चं PG पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे समजा मेडिकलचं पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्हाला डॉक्टर बनवू शकत नसेल, तुम्हाला 40 मार्क मिळाल्यानंतरही, वजा 40 मार्क मिळाल्यानंतरही, तर याचा अर्थ म्हणते तो अभ्यासक्रमच कमकुवत आहे. किस लेवल का गांजा पीते हो भाई? ही कुठली च्युताईगिरी आहे? हा कुठला मूर्खपणा आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जर का शिक्षण म्हणजे त्याने एखाद्या कठीण कोर्समध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला जर का तो कोर्स त्याला हुशार बनवू शकत नसेल तर त्या कोर्समध्येच दोष आहे, त्या शिक्षण पद्धतीमध्येच दोष आहे. हे काय लेवल आहे? हे काय म्हणजे कुठून हे इतकं इंटेलिजन्स आपल्यामध्ये येत असेल? आणि हा भोसडीचा आहे, तो म्हणतोय की मी UPSCचे विद्यार्थी बनवतो. आज या कॉकरोच जनता पार्टीमध्ये कुठल्याही कॉकरोचची, कुठल्याही त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याची हिंमत आहे का या विषयात भाष्य करायची, याच्या विरोधात बोलायची? ज्या गव्हर्नमेंटमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होते आणि त्या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्यानंतर ते मोकाट सुटतात,
त्याच्या मागे जर का आपण व्हाय विचारत गेलो, का विचारत गेलो, तर प्रत्येक वेळी कारण काय भेटतं, तर ज्युडिशरी. त्या ज्युडिशरीचं रिफॉर्मेशन, मूळ आंदोलन ज्युडिशरीच्या विरोधात व्हायला पाहिजे होतं. ज्युडिशियल रिफॉर्मेशनसाठी व्हायला पाहिजे होतं. हमें चाहिए आजादी, ब्राह्मणवाद से आजादी, उमर खालिद, कन्याकुमार. येड झव्या का रे तुम्ही? आणि साडी नेसून ते पेटीकोट घालून तुम्हाला काय साध्य करायचंय तिथं? अरे कुठल्या लेवलची मानसिकता झालेली आहे, की आम्ही आमच्या मुलांना त्या जेन म्हणून तुम्हाला आंदोलनात का सहभागी करावं? कारण की इकडून पाठवलेला आम्ही मुलगा असेल, तिकडून तो बॉयकॉट करून आलेली मुलगी असेल म्हणून. हा घाणेरडेपणा, ही विकृती याचं प्रमोशन करण्यासाठी आणि त्याच लोकांचा सपोर्ट तिथं सगळी तीच भरलेली. अरे ज्या गोष्टीसाठी तुम्ही एकत्र आलेला त्याची सिरियसनेस कुठे आहे? त्याचं गांभीर्य कुठे आहे तुमच्यामध्ये? आज मुद्दे जेव्हा तुम्हाला बोलायला पाहिजेत, तर तेव्हा सुप्रीम कोर्टाने अरवली पर्वतरांगा 100 मीटरच्या वरते जे पर्वत असतील त्यांनाच फक्त पर्वत मान्य, म्हणजे हे पर्वत कशाला म्हणायचे याची डेफिनेशन सुद्धा आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट करतंय. 100 मीटरच्या खालच्या सगळ्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या कापण्याचा अधिकार आता तिथं मायनिंग माफिया नाही होणार, कारण की आता ते लिगल झालंय. तिथल्या खाण मालक आहेत त्यांना आता ते सगळे डोंगर रांगा कापण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे, तोही सरकारी. अरवली पर्वत रांगा जर का कापल्या गेल्या तर थारचं जे वाळवंट आहे ते पुढे पुढे सरकत जाईल. भविष्यामध्ये दिल्ली सुद्धा वाळवंट होऊन जाईल. अशा पद्धतीने भौगोलिक बदल आपल्या देशामध्ये होतील, त्याच्यासाठी आपण तयार नाहीये. आपल्या देशामध्ये फॉरेव्हर केमिकलची फॅक्टरी रत्नागिरीमध्ये लावण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे, कोर्टाने दिलेली आहे. त्या विषयावर कोणाला भाष्य करायचं नाहीये. ज्या पद्धतीने जंगलतोड होत आहे, टोल टॅक्स आम्ही कशासाठी भरतोय? जर का आम्हाला याच्यावर फिरायचा अधिकार आहे, मोठ्या मोठ्या रस्त्यांवर फिरायचा, कारण की आम्ही ऑलरेडी एवढा टोल देतो. प्रति बॅरल जर का डिझेल, पेट्रोल, आपल्या क्रूड ऑइलची किंमत, कच्च्या तेलाची किंमत कमी झालेली आहे, तरीही आज आम्ही डिझेल, पेट्रोलला इतक्या महाग किमतीत आम्ही का विकत घेतोय? अशा पद्धतीचे हजारो प्रश्न जर जेव्हा तुमच्या समोर असताना सरकारलाच जर तुम्हाला घेरायचं, पहिली गोष्ट म्हणजे हे सरकारच्या विरोधात आंदोलन का आहे मला हे समजत नाही. तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्याची सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये स्पष्टता पाहिजे, की ज्या पद्धतीने सीजेआय यांनी आमच्यावर टिप्पणी केलेली आहे, त्या पद्धतीने आता ह्या टिप्पणीने आम्ही दुखावले गेलो आहेत, म्हणून आम्ही एकत्र येऊन सरकारच्या विरोधात, अशा पद्धतीचं आधी स्पष्टीकरण तिथे यायला पाहिजे होतं. पण तशा कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण न येता तिथे ब्राह्मणवादच आहे, कारण की चुतीयांचा तिथं समावेश होता. कुठल्याही व्यक्तीला जर का धोरणात्मक जर का बदल तुला काय हवे आहेत, आपल्या देशामध्ये पॉलिसीजमध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या कुठल्या निर्णयावर तुम्ही नाराज आहात, कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीवर, हे सवलती, आरक्षण, अमुक-डमुक याने आपल्या देशाची प्रगती होणार आहे का? आज जर जेव्हा आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये 60% लोक बिलो पॉवर्टी लेव्हल आहेत आणि रेशन घेत आहेत सरकारकडून ₹2 किलोनी किंवा फुकट. त्याचा जरी आपण सर्व्हे केला तर ज्याच्या घरामध्ये एसी आहे तो सुद्धा फुकट राशन घेतोय. याची आपल्याला कल्पना आहे का? त्याचा सर्व्हे तरी प्रामाणिकपणे होतोय का? खरोखर आपल्या देशामध्ये बिलो पॉवर्टी लेव्हल एवढी जास्त आहे का? हाही मोठा प्रश्न आहे. मी तहसीलवर काम केलेला व्यक्ती आहे. म्हणजे मी माझ्या गावातल्या सगळ्या म्हाताऱ्यांच्या श्रावणबाळच्या केसेस आणि खूप साऱ्या लोकांची तहसीलची मी कामं करायचो. समाजसेवा म्हणून. त्याच्यासाठी मी पैसा घेत नव्हतो. तरी सुद्धा जेव्हा मी भरपूर केसेस श्रावणबाळच्या करून आणल्या होत्या गावामध्ये, तेव्हा गावाच्या म्हाताऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली होती. आणि ते पैसे मला आणून दिले होते घरी. सगळे म्हातारे आले होते. मी ते घेत नव्हतो, तेव्हा माझ्या आईने म्हटलं घे. खूप प्रेमाने दिली होती त्यांनी. मी ह्या गोष्टींना खूप जवळून पाहिलेलं आहे. त्या दरम्यान म्हणजे तेव्हा खूपच यंग असताना एका बाबूच्या सुद्धा कानाखाली मारली, त्याच्यासाठी पोलिसांनी सुद्धा मला उचलून नेलं नाही. तर पहिली अॅट्रॉसिटी होऊ शकली असती. पण तेव्हा बरं की आमचे जे पी-आय होते, त्यांचा विशेष स्नेह होता माझ्यावर आणि त्यांनी इतकी कसून त्याची चौकशी केली, की बाबा त्याला तुझी जात कशी माहिती? त्यांनी हाच विषय धरून ठेवला. तुझ्या इथं लिहिलेलं आहे, कसं काय म्हणजे समजा. आणि एक नशीब माझं चांगलं, की ज्या म्हातारीला त्यांनी धक्का मारला होता ती सुद्धा एससी निघाली. तर तशा याच्यात म्हणजे त्या पक्षपातीपणा म्हणू आपण त्याला पोलिसांचा, भले तुम्हाला, कारण की माझ्यावर विशेष स्नेह असल्यामुळे त्यांनी सांगितलं मी टाकतो म्हणे त्याच्यावर अॅट्रॉसिटी, पण तुझी नोकरी कशी जाईल याची सुद्धा मी खबरदारी घेईन. तर एकदम कसून चौकशी केल्यामुळे सत्य बाहेर आलं, समोरचा तळतळ करायला लागला. पहिले जे कानाखाली बसली होती माझ्या हातून, वरून पोलिसांनी सुद्धा कसून चौकशी केली. त्याच्यामुळे मी बचावलो त्याच्यात. नाहीतर तेव्हाच काय ते माझ्या करिअरची लागून गेली असती. तर त्यावेळी मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली, की तहसीलमध्ये काय लेव्हलचा भ्रष्टाचार आहे. तुम्हाला जेव्हा उत्पन्नाचा दाखला बनवला जातो ना, तेव्हा तुम्हाला विचारा किती उत्पन्न टाकू? किती उत्पन्न टाकू? अरे काही त्याला प्रोसेस आहे का नाही? काही त्याला काही हे आहे का नाही? प्रोटोकॉल आहे का नाही? हां? कशा पद्धतीचे सर्व्हे होत आहेत? हां? आज सेन्सस हा जातीवर सेन्सस झाला पाहिजे, जातीय जनगणना झाली पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत. पण आपल्याला त्याच्यातून एक काय साध्य करायचं आहे, कशा पद्धतीचा रिपोर्ट्स आपल्याला पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला कशा पद्धतीचं डिव्हिजन करायचं आहे, जिसकी जितनी
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. याच्या मागं काय लॉजिक आहे? काय तत्व आहे याच्या मागं? असं का असायला पाहिजे? कोणावर 700 वर्ष 800 वर्ष अन्याय झाला म्हणून त्याला पुढचे 200-400 वर्ष किंवा 2000 वर्ष अन्याय झाला, 5000 वर्ष अन्याय झाला, पाणी पिऊ दिलं नाही म्हणून पुढचे काही वर्ष त्याला आरक्षण दिलं पाहिजे. जे.डी. बक्षी सारखे लोक याच्या विरोधात ठाम बोलतात. कारण आर्मीत रिटायर्ड आहे. लोकं कमी शिव्या देतात आणि आर्मीवाले आहेत, कोणाला घाबरत नाही. बाकीचे लोकं त्याच्यावर बोलायला सुद्धा तयार नाहीत. बेवकूफी आहे ही. जे.डी. बक्षी म्हणतात किंवा असे बरेचसे लोकं. हे क्या लॉजिक बनताय? काय सेन्स बनतो या गोष्टीचा? जर तुम्ही एवढे न्यायप्रिय आहात, तर तुम्ही ह्या विषयावर भाष्य करा ना, की आजच्या तरुणांनी, आजच्या जेनझीने त्यांच्या वडिलोपार्जित पापाची ती फळं आम्ही का भोगावी? अरे काय आम्ही काय नॉर्थ कोरियामध्ये राहतोय का? आम्ही काय उत्तर कोरियामध्ये राहतोय का? की बापाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पोरांनी भोगत राहायची? अशा पद्धतीचे प्रश्न तिथं जेनझी विचारणार आहे का? तिथले कॉकरोचेस विचारणार आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. या ज्या तहसीलच्या कार्यालयापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत जो भ्रष्टाचार होतोय, तुम्ही हाताने कागदपत्र बनवताय त्याच्यावर तुम्ही भाष्य करू शकता का? जो आपल्या देशामध्ये म्हणजे प्रशासनामध्ये, पोलीस प्रशासनापासून तर ते आपल्या ब्युरोक्रॅट्स पर्यंत ज्या पद्धतीचा, ज्या लेव्हलचा भ्रष्टाचार आहे, की दिल्लीमध्ये एखादा IAS फक्त कुत्रं फिरवण्यासाठी मैदान खाली करून घेतोय. खेळाडूंच्या भविष्यासोबत खेळणारे हे IAS आणि IPS. IAS आणि IPSची ज्या पद्धतीची डिक्टेटरशिप आपल्या देशामध्ये चालू आहे, ज्या पद्धतीने ते जनतेला दाबून ठेवतात, जनतेला गुलाम समजतात आणि त्या IAS आणि IPSला आपण ईश्वर समजतो. आणि हे UPSC, MPSC वाले जे ते IAS आणि IPS बनवतात आणि नंतर त्यांच्या अकॅडमीमध्ये बोलून त्यांच्याकडून भाषणं करून घेतात. आणि ज्या पद्धतीने हा कोचिंग माफिया चालतोय, ज्या पद्धतीने तरुणांना स्वप्न दाखवली जातात, की तुम्हाला फक्त एकाच जागेची गरज आहे आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या कोचिंगमध्ये बोलावून जे घबाड त्यांचं भरलं जातं. अशा पद्धतीच्या हजारो लाखो गोष्टी आणि हेच नाही तर मेडिकल सायन्समध्ये, फार्मा इंडस्ट्रीमध्ये काय लेव्हलचा भ्रष्टाचार आहे. कशा पद्धतीनं लाईफस्टाईल डिसीजेस आपल्याला दिल्या जात आहेत. कशा पद्धतीनं मोठमोठाले लेख आपल्या देशामध्ये आयुर्वेदाच्या विरोधामध्ये, होमिओपॅथीच्या विरोधामध्ये चांगले डॉक्टर्स लिहिताना आपल्याला दिसत आहेत. मोठमोठे ऑन्कोलॉजिस्ट यांना विरोध करताना दिसत आहेत. हे प्रूव्हन एक शास्त्र आहे आपल्याकडे आयुर्वेद आणि होमिओपॅथी. मी स्वतः म्हणजे मोठमोठे आजार म्हणजे सायनोवायटिस असो किंवा आर्थरायटिस असो, सेप्टिक आर्थरायटिस असो किंवा जे कॅन्सरच्या लेव्हलपर्यंतचे आजार मी होमिओपॅथी, साबुदाण्याच्या गोळ्या म्हणतो आपण त्याला, त्यांनी बरं होताना पाहिलेलं आहे. आणि हे जे मोठमोठे डॉक्टर्स येतात आणि होमिओपॅथी इज नो सायन्स, आयुर्वेद इज अ डेड सायन्स अँड ॲलोपॅथी इज अ सायन्स. ही खरी समस्या आहे. डेड बॉडी आतमध्ये ठेवून सुद्धा पैसा वसूल करणारी ही लोकं, ही खरी समस्या आहे. आणि त्यांना देव करून देणे, डॉक्टर देव आहे, पोलीस देव आहे, IAS देव आहे, IPS देव आहे, आमदार देव आहे, खासदार देव आहे. ही जी व्यक्तिपूजक जमात आपल्या देशामध्ये निर्माण होत आहे, ही खरी समस्या आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज समस्या आहेत. समस्या सर्वत्र आहेत. पण तुम्ही त्या समस्यांवर भाष्य करत असताना ते गांभीर्य तुमच्यात आहे का? तुम्हाला तुमच्या सेक्शुअलिटीची समस्या तुम्हाला महत्वाची वाटते. तिथं तुम्ही साडीन ब्लाउज घालून येता. अरे तुम्ही उरार बसा ना एकमेकाच्या, आम्हाला काही देणं घेणं आहे. तुम्ही काय तुमची सेक्शुअलिटी हे आपल्या देशाचा केंद्रबिंदू झालेला आहे का? एक IAS लेव्हलची एक महिला स्वतःच्या प्रोफाईलवर लिहिताना सगळ्यात पहिले एक लेख पिन करून ठेवते आणि आय एम सॅपियन सेक्शुअल. अबे तुला काय देणे घेणे तुझ्या सेक्शुअलिटी सोबत आम्हाला? केवळ तेवढ्या एका विषयावर केंद्रित झालेली ही जेनझी ही खरोखर आपल्या देशामध्ये बदल घडू शकते का? चरित्रात्मक विकास झाला पाहिजे, भ्रष्टाचाराचं नाश झाला पाहिजे, त्याचं उन्मूलन झालं पाहिजे आपल्या देशातून. त्याच्यासाठी ज्या पद्धतीची नैतिकता आपल्या देशामध्ये पाहिजे, ज्या पद्धतीची विचारसरणी आपल्या देशामध्ये पाहिजे, ज्या पद्धतीची धर्माची धारणा आपल्या देशामध्ये पाहिजे, ज्या पद्धतीने ह्या तरुणांचा चरित्रात्मक विकास झाला पाहिजे, हे डिसिप्लिन झाले पाहिजेत. ही जेनझी भोसडीचे 15 जण एका जागी बसले की सगळ्यांचं मोबाईलमध्ये डोकं खुपसलेलं असतं. आणि यांना तरी फायदा काय आहे बोलू? यांचे बापजाती सुद्धा तसेच आहेत. परवाला मी एक गाडी घेऊन जात होतो, एका माझ्यासमोर एक रस्ता ब्लॉक करून एक फॉर्च्युनर उभी होती. गुंठा मंत्री टाईप पोरगा त्याच्यामध्ये बसलेला होता. त्याच्यातून सगळे म्हातारे उतरले. काय करत होते माहिती आहे का ते? कुठल्या तरी सहकार लॉबीचे दूध उत्पादक केंद्राचे ते संचालन मंडळाची ती मंडळी असतील 100%. सगळ्यांनी अशा पांढऱ्या टोप्या, सगळे म्हातारे. चालले तिथे ते त्या RMDच्या पुड्या खात आहेत आणि त्या पुड्या रस्त्यावर टाकतायत. आणि तिथं रस्ता ब्लॉक करून म्हणजे आम्ही लीडर आहे ना, आम्ही पॉलिटिकल लोक आहे. ती त्यांची पॉवर दाखवताय. म्हातारे कुत्र्यासारखे तुळवा वाटले मला. हे साले अशी जनपद आहे तर तुमची लेकरं कशी पैदा होती? डिसिप्लिनच्या नावाखाली आपल्या समाजामध्ये काय आहे? लोकांसांगे ब्रह्मज्ञान. हा त्याच्या डोक्यावर खापर फोडतोय, ते त्याच्या डोक्यावर खापर फोडतोय. पण मी स्वतः व्यक्तिगत माझा चरित्रात्मक विकास कसा करावा, मी माझ्या धर्माची धारणा कशी करावी, ही मूलभूत समस्या आहे ना. कुठल्याही या गोष्टीवर भाष्य न करणारी ही पोरं, 10 जण एकत्र आल्यानंतर मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणारी ही पोरं, ज्यांना 4 प्रश्न सुद्धा धड विचारता येत नाहीत, ज्यांना इतिहासाबद्दल चाराणीची माहिती नाहीये,
ज्यांना कला, साहित्य, कुठल्या गोष्टीबद्दल काही माहित नाही, त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या सेक्शुअलिटी सोबत देणं घेणं आहे. त्यांना फक्त त्यांच्या भोगासोबत देणं घेणं नाही. मी कशा पद्धतीने कशाचा उपभोग घेऊ शकतो. आणि ह्या लोकांकडून तुम्हाला या देशामध्ये रिव्होल्यूशनची, क्रांतीची अपेक्षा आहे. हाच मूर्खपणा आहे. हा जो मूर्खपणा जो जंतर मंतरवर चालला, त्या मूर्खपणाला आमच्या शुभेच्छा आहेत. त्या म्हाताऱ्याला सुद्धा शुभेच्छा आहेत, की उमर खालिद ने तुम्हारे साथ क्या किया था म्हणणाऱ्याला. आणि जेव्हा ह्याच्यासोबत तर नाही, पण ह्याच्या घरातल्या कोणाला तरी सोबत होईल. इतकं सहज वाटतं का? इतकं सोपं वाटतं का रे तुम्हाला? ज्या पद्धतीने हे नालायक पद्धतीचे स्टेटमेंट देत आहेत ना, या लोकांकडून काही अपेक्षा नाही. हवाही निर्माण करू शकत नाही. हे तुफान फार लांबची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे दुर्लक्षित करण्याजोगतं दर्जाचं, दर्जाचं हे जे आंदोलन आहे आणि या दर्जाच्या लोकांना, यांना जितकं दुर्लक्षित केलेलं, फार तो परदेशात बसून अरे मला परदेशात पाठवा, पूर्ण सिस्टीमच्या आईला घोडे लावून देईन मी. हे सोपं असतं. ह्या काही मोठ्या गोष्टी नसतात एक उभं करणं आणि हे करणं. कारण की त्यांच्या मुळात कुठल्याही पद्धतीने वैचारिक त्याच्यात बैठक नाहीये. कुठल्याही पद्धतीने त्यांना सोल्युशन नको आहेत. कुठल्याही पद्धतीने स्वतःकडे त्यांच्याकडे चारित्र्य नाहीये. राष्ट्रीय चारित्र्याचं कुठल्याही पद्धतीची मूल्य त्यांच्याकडे नाही आहेत. राष्ट्रीय चारित्र्याचा विषय फार लांबचा आहे त्यांच्यासाठी. एवढा डीप त्यांनी विचारही केलेला नाही. सवंग प्रसिद्धी आहे काल परवा आलेली. त्याच्यामुळे हे कॉकरोच उडतायत. बाहेरचा पैसा आहे, फंडिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मूलभूत प्रश्नाबद्दल एकही बोलायला तयार नाही. कुठल्याही मूलभूत प्रश्नावर तिथं भाष्य झालेलं नाहीये. हा फक्त जोकरांचा खेळ होता. हा फक्त थिल्लरपणा होता. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.